तर सरकार पलटवून टाकलं आणि अहमदनगरचं नाव अहिल्या देवी नगर केलं असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। तर इथून पुढे अहिल्याबाई नाही तर अहिल्या देवी असाच उल्लेख होणार असल्याचं शिंदे म्हणाले। अहिल्या देवी असंच नाव सगळीकडे असेल असा GR काढणार असल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। रामभाऊ आणि गोपीचंद भाऊ, आपल्याला सरकार पलटावं लागलं, पण सरकार पलटवून टाकलं आणि अहिल्यादेवी नगर आपण केलं। त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करायचं। त्यामुळेच अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून ते अहिल्यादेवी नगर करण्याचा निर्णय देखील आपण त्याचमुळे घेतला। म्हणजे आणि मगाशी अण्णा डांगे साहेब म्हणाले, आता इथून पुढं अहिल्याबाई नाही अहिल्या देवीच म्हटलं पाहिजे। तो GR सरकार काढेल, कुठंही अहिल्याबाई नाव येणार नाही। कारण ज्यांनी देवत्वा समान काम केलं, ज्यांना देवत्व प्राप्त झालंय, ज्यांनी एक राज्यकर्ता म्हणून आपल्या रयतेला सर्वोच्च स्थान दिलं, त्या पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावासमोर अहिल्या देवीच लागलं पाहिजे।